रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, तर केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश शर्मा होणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री। उद्या पार पडणार शपथविधी सोहळा। शिवजयंती निमित्ताने राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्यानं वादाला तोंड। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल। भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्ला होत। मवियात एकनाथ शिंदे ज्युनियर होते म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली। 5 वर्षांनंतर राऊतांचा गौप्यस्फोट। तर शिंदेच चालणार नाही तशी शरद पवार अजित पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक। नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस। मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम। तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊत यांचा टोला। तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश। अंजली दमानी यांचा नवा आरोप। तर धनंजय मुंडे भ्रष्ट माणूस, दमानी यांची टीका। चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांना संशय। सर्व शिवसेना नेते लवकरच मस्साजोगला जाणार असल्याची राऊतांची माहिती। राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा। शिवजयंती सोहळ्या कार्यक्रमामध्ये प्रफुल्ल पटेल, मलिकांसह भुजबळांची उपस्थिती। मुंडेधस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये छेडछाडीची शक्यता। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। भेटीसाठी भाजपने धसांवर दबाव टाकल्याचाही दावा। शरद पवारांवर टीका केल्यावर पहिल्यांदाच संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर येणार। पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने दोन्ही नेते एकत्र दिसणार। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह। किल्ले शिवनेरीवर सरकारच्या उपस्थितीमध्ये सोहळा। तर आग्र्यातही विशेष कार्यक्रम। गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानाचा मुजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।